नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 मे 2024 मित्रांनो। अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। पुढील 2 ते 3 तासामध्ये व सायंकाळी 18 जिल्ह्यामध्ये व मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील होण्याची शक्यता आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करून घ्या। तर आज आहे 27 मे 2024। आज 2 ते 3 तासामध्ये पुढील या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आपण। या ठिकाणी नागपूर, अमरावती, अकोला तसेच यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला मित्रांनो सायंकाळी पुढील 2 ते 3 तासामध्ये व मध्यरात्री जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। सर्वत्र पाऊस होणार नाही मित्रांनो, परंतु काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विदर्भात आपल्याला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी या ठिकाणी हिंगोली आणि जालना या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परळी, केज, कळंब या ठिकाणी, अहमदपूर, लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर काही ठिकाणी जोरदार व मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। चौसाळा, बीड या ठिकाणी देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच बार्शी, सोलापूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या 4 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेले आहे। हवामान सकाळपासूनच ढगाळ पाहायला मिळते। तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस देखील झालेला आहे। तर पुढील 2 ते 3 तासात व मध्यरात्री या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची विजांच्या कडकडाटासह इशारा देण्यात आलेला आहे। विटा, तासगाव, जत या ठिकाणी सांगली जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सातारा, पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला मिळते। जेजुरी, बारामती, दौंड, लोणंद, पलटण, वाई या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।